सर्वांना सुप्रभात. जय विजय महाराष्ट्र. एस रविराज रवींद्र तांगो शिंदे, कार्यकारी अभियंता, सैनी, सेवानिवृत्त, सामाजिक, राजकीय आणि स्थापत्य अभियंता, धुरंधर अभ्यास विश्लेषक असून महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष, जी कामगार संघटना कामगार चळवळ 1960च्या दशकापासून म्युनिसिपल मजदूर युनियन 89पर्यंत, 89 ते 2000पर्यंत म्युनिसिपल लेबर युनियन आणि 2000पासून ते आत्तापर्यंत महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन पातळीवरती संपूर्ण काम करत असताना ही संघटना केवळ मी ठाणे महानगरपालिका मर्यादित नाही ठेवली, तर संपूर्ण 36 जिल्ह्याच्या नगरपालिका महानगरपालिकामध्ये 3.5 लाख कामगार वर्ग हे आपल्या युनियनचे सदस्य आहेत. संपूर्ण 36 जिल्ह्यातील 36 नगरपालिकामध्ये जेवढे 10,000, 5,000, 6,000, मुंबई महानगरपालिकेमध्ये 8-9 लाख, 80,000, 90,000, 1 लाख, पूर्वी 1.5 लाख कर्मचारी मुंबई महानगरपालिकेमध्ये होता. आता तो निवृत्त होऊन जवळपास अर्ध्यावर आला, म्हणजे 75,000 ते 80,000वर आला. आणि ठाणे महानगरपालिकेचा 15,000 होता, म्हणजे 10 पटीने कर्मचारी वर्ग कमी आहे. म्हणजे एक प्रभाग आहे मुंबई महानगरपालिकेचा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा एक प्रभाग म्हणजे ठाणे महानगरपालिका. तर तिकडे जर 1.5 लाख 1.5 लाख कर्मचारी वर्ग असो तर इकडे 15,000. आता तिकडे सेवानिवृत्तीनंतर कामगार वर्ग कमी झाला, 75,000 ते 80,000 झाला. तर ठाणे महानगरपालिकेत 15,000 तर 7,500वर आला. आणि आतापर्यंत जो 7,500 कर्मचारी वर्गाचा तुटवडा आहे भरतीचा, तो प्रशासनाचे सातत्याने महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन मागणी करून वारंवार मागणी करत आहे. आणि 2019मध्ये 3 फेब्रुवारी 2019मध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष या नात्याने मी 3 दिवस उपोषण केलं होतं. आयुक्त जसवाल असताना जसवालांनी मला निलंबनाची धमकी दिली, सेवाशिस्त भंगाची धमकी दिली. त्या धमकीला न जुमानता मी उपोषण केलं, कारण उपोषण नियमात होतं. मी अर्जित रजा, आजारपणाची सिक लीव घेतली आणि सिक लीव घेऊन मी आजारी असल्यासारखं उपोषण करू शकतो ना. हे उपोषण केलं. उपोषण केल्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी बैठक लावली, मागणी केला. 1 बैठक झाली, 2 बैठक झाल्या, 3 बैठक झाल्या, त्याच्याबाबत कुठलंही सुचवत नाही. शेवटी मला विधानसभा लक्षवेधी मांडावी लागली. आणि नानाभाऊ पटोले विधानसभा अध्यक्ष होते. आम्ही सातत्याने बैठका व्हायच्या नानाभाऊ पटोलांबरोबर. आणि नानाभाऊ पटोले एवढा मान सन्मान रवींद्र शिंदेला मिळाला, तो असं प्रशासनातील कुठल्या ठिकाणी मिळालेलं नाही आहे. नानाभाऊ पटोले विधानसभा अध्यक्ष होते, मान सन्मान त्यांच्या बरोबरीने बसायला. अरे रवींद्र शिंदे हे कर्मचारी नाही आहेत, अधिकारी वर्गाचे कार्यकारी अभियंता आहेत आणि प्रशासन सेवेशी भांडत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी त्यांचा मान सन्मान मोठा आहे. हे नानाभाऊ पटोलेंचे वक्तव्य आहेत. विधानसभा अध्यक्ष असंच धोरण असावं, माधुरी धोरण नसावं. आत्ताच्या आलेले शासन सरकार हे माधुरी धोरण आहे. अभिजित दिपकेला आपल्या नीट परीक्षा पेपर रद्द झाल्यामुळे 21 विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली. आणि 20 तारखेला जे काही लाठीचार्ज झाला, पोलिसांच्या वेशातील गुंडांनी तरुण विद्यार्थ्यांना मारलं, तरुण मुलींना मारलं. देशाच्या राष्ट्रपती आवासून बघत राहिल्या. शेवटी बाप माणसाने भूमिका बजावली. बाप माणूस म्हणजे शरद पवार साहेबांनी भूमिका बजावली. नरेंद्र मोदींना भेटले की युवा पिढीशी संवाद झाला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान असे कोण आहेत त्यांचा राजीनामा झाला पाहिजे, ही मागणी बाप माणसाने ठेवली. आणि विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे म्हणून धर्मेंद्र प्रधानांचा कॅबिनेटमध्ये राजीनामा झाला. आता संविधान, घटना, कायदा आणून सुद्धा जर एवढे दिवस लागतात तर शासन कुठेतरी यंत्रणा मेलेली आहे, लोकशाही मेलेली आहे आणि मारली गेलेली आहे, असं धोरण जाहीर होतं. तसंच
महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन हे आपल्या पातळीवर काम करत असताना कर्मचाऱ्यांना शिस्तीत आणलं, पदोन्नत्या द्यायला लागल्या, सेवा भरती करावी लागली. बढत्या प्रमोशन्स मिळवणारा कर्मचाऱ्यांना, ते अभियंत्यांना, ते अधिकाऱ्यांना मिळवून देणारा माणूस एकमेव रवींद्र शिंदे आहे. आणि म्हणून आज मी पेपरमध्ये बातमी वाचली. हा पाठपुरावा प्रशासनाच्या आस्थापनाशी रवींद्र शिंदे सातत्याने करत आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन पातळीवरती बॅनरवरती सातत्याने अर्धनग्न उपोषण, आत्मदहन आंदोलने करून 540 कोटी रुपये 3 वर्षात 180 द्यायला लावले. आणि कर्मचाऱ्यांना सेवा भरती शिस्त करायला लावली. 1773 पदाची भरती काढायला लावली. आता फायरची भरती 708 लोकांची फायरची भरती आहे तात्काळ, कारण भाजी मंडईला आग लागली होती. तो प्रश्न मी घेतला. आणि ठामोपच्या या सेवेमध्ये लागलेल्या ड वर्गाच्या कर्मचाऱ्यांना, म्हणजे चतुर्थश्रेणी 4, 3, 2, 1 अशा सर्वांनाच पदोन्नत्या सेवेत मिळतात. मग जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवेमध्ये शिकलेले असतानाही सफाई खातं, शिपाईचं काम करायचे, अशा लोकांना प्रमोशन देणं क्रमप्राप्त आहे. आणि ते प्रमोशन मागणीनुसार युनियनच्या, महाराष्ट्र पातळी युनियनच्या मागणीनुसार ते दिलेलं गेलं आहे. 62 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये पदोन्नत्या मिळाल्या. कालच मी एकाला भेटलो. मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचाऱ्यांच्या वतीने आयुक्त प्रशासनाचं अभिनंदन करतो की त्यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या दिल्या. तर मला एक म्हणायचं, एक सफाई कामगाराचा मुलगा खांबे, जो अतिरिक्त आयुक्त 1 इथे कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून रजिस्टर नोंदवायला आहे, जो पेशाने मेकॅनिकल अभियंता आहे, डिग्री आहे, मेकॅनिकल अभियंता आहे, डिग्री आहे. आणि वारसाहक्काने बाबांच्या जागी वारसाहक्काने त्याचे खांबे वडील वारले, सफाई कामगार होते, त्याचे वडील मूळ नियुक्ती सफाई कामगार होते, नंतर मुकादम झाले, सफाई कामगार होते खांबे. त्यांचा चिरंजीव सुपुत्र अतिरिक्त आयुक्त संदीप माळवेच्या इथे PA सहाय्यक म्हणून कॉम्प्युटर ऑपरेटर आहे, नोंदी करतो, टपाल नोंदी करतो, पेशाने मेकॅनिकल अभियंता आहे. तर त्याला कुठेतरी इंजिनियरचा दर्जा प्रशासनाने द्यावा, अभियंत्याचा दर्जा प्रशासनाने द्यावा, अशी मागणी, असा अर्ज केलेला आहे, प्रशासनाबरोबर केले आहे. प्रशासनाला माहिती आहे वारसा हक्क जरी लागला तर तो अभियंता असल्यामुळे त्याला त्या दर्जाचं काम मिळावं. संविधान आणि घटना, कायदा, लोकशाही, समानता, समता, बंधुता आणि शैक्षणिक पात्रता आहारता धरून सेवा द्यावी, ही कळकळीची विनंती आहे. आणि 62 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सेवेत पदोन्नती मिळताना मला महानगर प्रशासनाचं अभिनंदन करायचं आहे. आणि मला एक हसण्यासारखी गोष्ट आहे की आत्ताच लोकल बॉडी आली, 6 महिने झाले, आणि 6 महिन्यात महापौर पिंपळकरबाईने एवढी कार्यकुशलता दाखवली की लगेच 62 चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना लगेच पदोन्नत्या दिल्या. अरे काहीतरी सात्विक गोष्ट आहे की नाही. आत्ता इनमिन आले 4 दिवस झाले, 4 दिवस महापौर झाले, आणि महापौर झाल्यानंतर लगेच तुम्ही पाठपुरावा केला. आणि आम्ही 3-3 वर्ष 14-14 वर्ष भांडतोय, 3-3 वर्ष भांडतोय. भांडत असतानाही शासन करत नव्हते. आणि शेवटी आम्हाला उपमुख्यमंत्र्यांपर्यंत मांडावं लागलेलं. मी स्वतः मांडलं आहे. हे जे श्रेय लाटण्याचं काम आहे महापौरांना सांगू इच्छितो शर्मिळा पिंपळकरांना की हे श्रेय रवींद्र शिंदे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे आहे, जे थेट प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंबरोबर मांडलेले आहेत. म्हणून आज हे सेवा शर्ती नियमानुसार लोकांच्या चतुर्श्रेणीकरणापर्यंत पदोन्नत्या होत आहेत, क्लरिकल लोकांच्या पदोन्नत्या होत आहेत, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या होत आहेत, अभियंत्याच्या पदोन्नत्या, हस्तामानातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या होतात. एक केवळ हा महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा आहे, विजय आहे, हे महापौरबाईंना सांगू शकतो. फुकटचं श्रेय लाटण्याचं काम करू नका. ही शिवसेनेची प्रथाच आहे, खोटे श्रेय लागण्याची.
त्यामुळे हा धुरंधर प्रश्न आहे. 350 कोटीचं ऑडिटचं काय महासभेत दिलं का उत्तर? महापौरांनी ते सांगा. 350 कोटी प्रशासकीय ऑडिट नाही कामांचा, अर्थलेखाचा. 350 कोटीचा अर्थलेखा वित्त अधिकाचा ऑडिट नाही आहे. विधानसभेत प्रश्न झाला. 2265 कोटी गटर पायवाटा केल्या पण जागेवर कामं नाही, जुन्याच कामांची बिले काढली, त्याचं उत्तर दिले का? 2943 जो प्रशासकीय ठराव झाले 2.5-3 वर्षामध्ये, त्याचं उत्तर दिलं आहे का? 10,000 कोटीचे जे मुख्यमंत्र्यांच्या कार्यकालामध्ये एकनाथराव शिंदेच्या जे 10,000 कोटी रुपये आले त्याचं लेखोजोखा आहे का? त्याचं उत्तर दिलं आहे का? 354 अतिक्रमण आहेत स्टॉल्स दिलेले फुटपाथावर, जे 1 लाख रुपये एजंट लोकांनी वाटून, त्याचं उत्तर आहे का? झाडं तोडतायत, झाडं पडतायत, त्याचं उत्तर आहे का? शहरामध्ये पावसामध्ये पाणी तुंबतंय, त्याचं उत्तर आहे का? त्याचं नियोजन काय महापौरांनी केलं का? ते आधी करा. केवळ दिखावाचा खेळ करू नका. महापौरांवर माझा आक्षेप आहे, महापौरांवर आक्षेप आहे. हे दिखावा उंदीर घुशीसारखं महापालिका प्रशासन खाल्लं जात आहे. गांभीर्याने खा, स्टँडिंग कमिटी नेमा, स्वीकृत सदस्य निर्णय घ्या ना. हे निर्णय घेत नाही महापौर. त्यामुळे हे असंविधानिक महासभा आहे. हे मी जाहीर बोलतो. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.